आमचं घरगुती महिला मंडळ आहे की नाही, म्हणजे आमच्या गल्लीतल्या गल्लीत नातेवाईक, त्यांच्यामध्ये छोटंसं आमच्या 4-5 जणींमध्ये हळदी कुंकू होतं. हळदी कुंकू कसलं हो, एकमेकांना गिफ्ट द्यायचं नाही का, नवीन ट्रेंड निघालं तसलं करणार होतं. तेवढीच म्हणलं मज्जा. तर बजेट ठरलेलं होतं, त्यानुसार गिफ्ट आणायचे होते. तर कारभाऱ्यांबरोबर मी ठाण्याला चाललेली, त्यामुळे दोघी तिघींनी मलाच घ्यायला सांगितलं. लय भारी भारी गिफ्ट घेतलेत. आता तुम्हाला दिसतच असेल काय काय घेतले, पण कोणी काय घेतले नाही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता माझा पुतणी आहे ना, डुग्गू जाऊबाईचं लाडकं पिल्लू, त्याच्यासाठी पण बोरनान करायचं होतं, म्हणून एक काळा ड्रेस घेतला त्याच्यासाठी आमच्याकडूनच, आणि एक छोट्या मुलीचा ड्रेस घेतला. एका छोट्या बाळाला बघायला जायचं होतं ना. कारभारी म्हणतात लय फिरवलं बाबा माझ्या बायकोनं. खरं सांगते, कारभारी ना माझ्यावर शॉपिंग करायला फिरतात, वैतागत नाहीत अजिबात. म्हणतात ते माझं पेट्रोल खर्च झालं. पेट्रोल तर त्यांचं मी त्या दिवशी लय संपवलेलं, कारण का मला ना काहीच पसंत नव्हतं पडत. अहो ना तानाचं फिरलेलं, लय काळं झालेलं. म्हणलं की मला थंड काहीतरी पाहिजे, म्हणून ना उसाचा रस प्यायला घेतला. त्यांना म्हणलं थोडं मीठ टाका, तर खारट घोट नुसतं सरबत करून टाकलेला होता राव. आणि दिवसभर झोप नव्हती, त्यामुळे वैतागलेली. तोपर्यंत माझी बारकी सासू शाळेत आली. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी नुकतीच काशी दर्शनाला आलेली, जाऊन आले. तिकडून मी माझ्या भाऊजासाठी एक शिवलिंग आणलेलं होतं, नर्मदेश्वर शिवलिंग बोलतात ना ते, म्हणजे तिनं सांगितलेलं आणायला, काशीवरूनच आणलेलं. आणि मी आज चाललेली होती माझ्या माहेरलाच, तिकडंच जाता जाता घेऊन गेली. तर हे माझं भाऊजं माकाड शेंड्यावर जाऊन बसलेलं होतं. आमच्यामध्ये तेवढं चालतं बरं का. लगेच म्हणाल की भाऊजला माकाड बोलते, ती पण मला अशी बोलते, मी पण तिला तशी बोलते. आमची जरा नातं कमी, मैत्री जरा जास्त आहे. तिच्यासाठी नेत जाताना जिलेबी नेली होती. आता आज माझं डाएट होतं, पण भीत एक जिलेबीचा तुकडा खाल्ला, जाडं व्हायला लागले व मी. तर कारभाऱ्यांची फरमाईश होती की त्यांना ते मच्छी तवा फ्राय काहीतरी खायचं होतं. आता जावायची फरमाईश म्हणजे पूर्ण तर केलीच पाहिजे. तर भाऊजनं सगळे असं मच्छी वगैरे करून ठेवलेली. तोपर्यंत माझा भाऊ आणि कारभारी बाहेर फिरायला गेलेले. मग आम्ही दोघींनी मस्तपैकी जेवण करायच्या नादात आहे ना, रील बनवायला घेतली. आणि रील बनवता बनवता कधी 10 वाजले कळालंच नाही. अहो त्या व्हिडिओला, त्या रीलला इंस्टाग्रामवरती 1 मिलियन लाईक आले अवघ्या 4-5 दिवसांमध्येच. व्ह्यूज पण किती, ते 1 मिलियन व्ह्यूज आले. तुम्ही नक्की बघा बरं का, नीलम कुंबोडे इंस्टाग्राम पेज. आता गेलोय तिथं, म्हणून तिला थोडीशी मदत करू लागली. ती इकडं माझ्या घरी आलं मला मदत करते, मी तिच्या घरी गेलो मदत करते. तर कारभारी आहे ना, आमच्या दोघींचे व्हिडिओ बघून आहे ना हसत होते. म्हणून रील बनवायला उशीर झाला का असे म्हणतात आहे. ते दुनियादारीवरती डायलॉग आहे ना, त्याच्यावरती कॉमेडी रील आम्ही बनवली. गरमागरम सगळेजण जेवायला बसले. तिनं वरणसुद्धा बनवलेलं होतं, ते मला जाम आवडलं, म्हणून तिनं जाता जाता मला वरण दिलं. माझ्याकडे आलं मी तिला भाजी देते, तिच्याकडे आलं ती मला भाजी देते. जाता जाता पप्पांना टाटा बाय बाय बोललं. पप्पा आहे म्हणून तर आमचा आधार आहे ना. टाटा बाय बाय बोललं. आणि तुम्हाला माहिती आहे, वागळे स्टेट एरियामध्ये किती थंडी वाजते. येताना जाम काढलो बाबा. आणि आता उद्या हळदी कुंकू आम्ही करणार आहे, सगळं उद्या दाखवणार.